नमस्कार. वांग्याची भाजी म्हटलं की डोळ्यासमोर येते ती म्हणजे वांग्याची रस्सा भाजी आणि भरली वांगी. पण आज आपण इथे वांग्याची सुकी भाजी बनवणार आहोत. खूप छान चविष्ट अशी ही भाजी तयार होते. तर आज आपण इथे वांग्याची सुकी भाजी बनवणार आहोत. एका पातेल्यामध्ये आपण तेल छान गरम करून घ्यायचे आहे. तेल छान गरम झाले की पाव चमचा आपण मोहरी छान तडतडू द्यायची आहे. मोहरी छान तडतडू लागली की त्यामध्ये पाव चमचा आपण जिरे घालणार आहोत. तर इथे मोहरी छान तडतडू लागली आहे. पाव चमचा आपण इथे जिऱ्याचा वापर केलेला आहे. जिरे आणि मोहरी छान तडतडू द्यायची आहे आणि त्यामध्ये 7 ते 8 आपण इथे लसूण पाकळ्या छान ठेचून घेतलेल्या आहेत. आपण चिवड्याला ज्याप्रमाणे लसूण छान तळून घेतो त्याप्रमाणे लसूण छान आपल्याला स्लो गॅसवर आपल्याला तळून घ्यायचं आहे, म्हणजे भाजीमध्ये छान असा खमंगपणा येतो. तर इथे आपली ही फोडणी छान तयार झालेली आहे. तर वांग्याचे काप आपण पाण्यातून काढून लगेचच फोडणीत आपण छान परतवून घेणार आहोत, म्हणजे या भाजीला वेगळं असं पाण्याची आवश्यकता लागणार नाही. तर आपल्याला ही भाजी छान वाफेवर शिजवून घ्यायची आहे. ज्याप्रमाणे आपण बटाट्याच्या काचऱ्या तयार करतो त्याप्रमाणे आपण ही वांग्याची भाजी छान बटाट्याच्या काचऱ्यांप्रमाणेच वाफेवर शिजवून घ्यायची आहे. तर इथे घरगुती लाल तिखट 1.5 चमचा इथे वापरणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचा वापर करू शकता. स्लो गॅसवर आपल्याला ही भाजी छान परतवून घ्यायची आहे. तर इथे ह्या भाजीसाठी आपण बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही आहे. तर ज्याप्रमाणे आपण बटाट्याच्या काचऱ्या तयार करतो त्याप्रमाणे इथे आपण वांग्याच्या काचऱ्या तयार करून घेणार आहोत. तर खूप छान चवीला अगदी अप्रतिम अशी ही भाजी तयार होते. तर इथे 1 ते 2 मिनटं आपण भाजी छान अशी परतवून घ्यायची आहे. तर इथे भाजी छान आपली परतवून झालेली आहे आणि आता आपण भाजी शिजायच्या अगोदरच मिठाचा वापर करणार आहोत. तर इथे चवीनुसार मीठ जर तुम्ही सुरुवातीलाच टाकलं तर भाजीमध्ये छान मुरला जातो. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आता भाजी छान आपल्याला परतवून घ्यायची आहे. तर इथे ही भाजी शिजण्यासाठी बिलकुल पाण्याचा वापर करू नका. अशीच वाफेवरची भाजी खूप छान होते, चविष्ट. तर एकदा ही अशा पद्धतीने भाजी करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर इथे आपली भाजी छान परतवून झालेली आहे आणि आता स्लो गॅसवर आपल्याला इथे भाजीवर छान झाकण ठेवून वाफेवर ही भाजी शिजवून घ्यायची आहे. तर ही भाजी शिजवताना अधूनमधून एकदा झाकण काढून ही भाजी छान परतवून घ्यायची आहे, म्हणजे आपण इथे पाण्याचा वापर बिलकुल केलेला नाही आहे. तर अधूनमधून अशा पद्धतीने भाजी छान ढवळून घ्यायची आहे. तर इथे आपली भाजी कितपत शिजलेली आहे ती पाहूया. तर इथे पाहू शकता छान आपली मऊसर अशी वांगी छान शिजलेली आहेत. अगदी आपण वाफेवर ही भाजी छान शिजवून घेतलेली आहे. तर इथे बिलकुल पाण्याचा वापर केलेला नाही आहे आणि इथे आपली ही वांग्याची सुकी भाजी छान तयार झालेली आहे. तर सकाळच्या गडबडीत अगदी आपण बटाट्याच्या काचऱ्या तयार करतो टिफिनसाठी, तसेच ही आपण इथे वांग्याची काचऱ्या छान आपल्या तयार झालेल्या आहेत. तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. खूप छान अगदी चविष्ट अशी ही भाजी तयार होते. तर इथे आपली ही वांग्याची सुकी भाजी तयार झालेली आहे. आता इथे गॅस बंद करायचा आहे आणि एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.